शुक्र कुठे आहे? शुक्र इज मिसिंग. मग आता समजा आहे, मग त्याचं काय करायचं? मग तुम्ही शुक्र त्याच्या लग्नात काय टाका, तुमच्याकडे स्कोप होतो. माझं हे आहे. नाही तर तुम्ही विचारायला त्याला, मी 5 दिवस थांबल्याने होते का? 7 दिवस थांबल्याने होऊन राहिले का? तो म्हणतो की किती दिवस थांब, त्या तिच्यासारखं होईल गांधारीचा. गांधारी किती दिवस थांबले? शेवटी युरिस्टर होऊन गेलं तर कोर्टावर तिने उड्या मारायला लावल्या. तेव्हा कुठे गाढवाचा दरबार त्याच्यासारखं ओरडू बाहेर. तिने चक्क उड्या मारायला लावल्या कोर्टावर की हे निघ म्हणून. ते 2 वर्ष झाले त्याच्या आतमध्ये सोबत. हे महाभारतात लिहिलेलं, माझ्या नाही. ज्याला तो युरिस्टर झाल्याची ज्याला तिला बातमी आली तेव्हा पण गेला. आता तर नाही राहू शकत. नाव ही हॅज टू गेट आउट असं वर्णन आहे. मग काय केलं? मग तिथे महाभारतच आहे ना तिथं. त्यावेळेला त्यांनी शस्त्रक्रिया केली असं नाही लिहिलं, फक्त बाकी उड्या मारायला लावल्या म्हणजे काय की इट इज फोर्सफुल. हे लक्षात मोड या ते सुद्धा त्याच वाक्य. तेच विचार 100 प्रोडक्शन कसं होते काय म्हणजे 100 मुलं पाहिजे एका व्यक्तीला. पुढे म्हणतात 5 तासात काहीतरी 100 पुढे असे काहीतरी असं कथा आहे. आर्टिफिशियली केल्या जात आहे ते पिंड तयार करून त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी म्हणू शकता तुम्ही आमच्या कारण. पण इट इज मोर ऍप्लिकेबल टू द्रोण दॅन टू बॉरोवर्स. द्रोण इज बेसिकली आउट ऑफ दॅट द्रोण. म्हणून तो द्रोणाचार्य झाला. हे जे आपण द्रोण वापरतो तो द्रोण त्या द्रोणात त्याचं ते दॅट इज मोर ऑफ टेस्ट ट्यूब बेबी. दॅट इज द्रोण. म्हणून जे टेस्ट ट्यूब बेबी त्यांचं नाव द्रोणाचार्य ठेवलं. हे जे आहे म्हणजे तिला ते देत गेले. जरी वर तिला मिळालं तरी 100 पुत्र एकच पुत्राची कथा आहे. दुर्योधन झाला एवढीच कथा आहे. बाकी 100 पुत्र झाले. अशी एक लाईन लिहून दिली ना. कथा एकाचीच आहे. म्हणजे 99 आणि 1 असं की 101 आहे. 101 100 आणि 1. चार्ली नावाचा मसाला होता. चार्ली तारीख चार्ली. कोण चार्ली? स्टेट बँकेची शाखा आहे. गाड्या असतात. तो गाड्या नुसतं पुसतो. पण त्याला पत्रिका काही विशेष काही येत नाही. तर त्याला एकदा दाखवली पत्रिका. मी त्याला 3 महिन्यानंतर विचार पूर्ण पत्रिका तशीच येईल. एकाची नाही. आतापर्यंत 200-500 किती लोकांनी सांगितलं. जस्ट अ ड्रायव्हर. ड्रायव्हर नाही गाडी पुसणार. काय म्हणा काय बापू मोठा असतो त्याचा की काय म्हणजे 20-50 नाही. एकदा बघितली ना तो पत्रिका तशीच म्हणतो. आणि तुम्ही त्या केव्हाही विचार 3-3, 6-6, 8-8 1-1 वर्षांतर पत्रिका पाठच झाला. म्हणजे एकदा पत्रिका दाखवली पाठच झालं. सगळं ऐकून म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. एकच की ना चित्र मी एका लहान मुलाला असं काय कुठे ग्रह असायला गेला पाठवलं. त्याला विचार 17 ऑक्टोबर मंगळवार त्याचं कॅल्क्युलेशन तरी आहे. कॅल्क्युलेशन लहान कोण काय एकदम बाहेर झाली समजा इकडून झाला एखाद्या काही इन्फ्लुएन्स ऑफ दी 1.9 गुरु आणि बुध यांच्याशिवाय दुसरं काम नाही. हे डोळ्याने नाही लक्षात राहत. हे परत बाकी डोळ्याने काय वाटत
अरे हो, ते त्याला बघितलं ऐकवली तरी ते लक्षात राहील. तुला काय वाटतं? हे बघणं इज जस्ट इन्स्ट्रुमेंट. त्याची आकलन शक्ती, ग्रास्पिंग पॉवर इज सो फास्ट. आणि ते लक्षात ठेवून परत रिप्रोड्यूस करण्याची शक्ती इज बेसिकली गुरु. म्हणून तो गुरुचं कॉम्बिनेशन आहे कुठे. तर या सेम लग्नामध्ये शनी येतो आहे लग्नामध्ये. हो केतू आणि शनी. हो. तुम्ही म्हणाले शुक्र घेतला तो आहे ना, शुक्र येते ते. शुक्र सोबतच आहे ना सध्या. वक्री आहे. शुक्र शनी एकत्रच आहे. शुक्र शनी केतू. हो, अरे मी शुक्राला ज्यावेळेला सीझर, माझा पहिला प्रेफरन्स जो समजा सीझर होणारच आहे तो शुक्राला लग्नात ठेवा. तो शुक्र नाही म्हणून तो विचार अटकलेला आहे. कॉम्पिटेटिव्हनेस इज देअर विथ शुक्र. माणसाची कॉम्पिटेटिव्हनेस जी आहे ते शुक्र डिसाईड. ती तुमची ती थेरी आहे ना, ती स्पंक्स इतक्या याच्यामध्ये एकच बनतो तो शुक्र आहे. इतकी कॉम्पिटिशन आहे तिथेच तो सर्वाईव्ह करतो. सर्वायवल इन्स्टिंक्ट इज शुक्र. तिथूनच चालू होते. तर तो जो शुक्र आहे तो मिसिंग आहे म्हणून तो बाहेर नाही होत. त्याला सर्वायवल काही चिंताच नाही, बसला आहे. तर हे कॉम्बिनेशन बेसिकली शनी जिथे आहे तिथे आहे. तो शनी लग्नात ठेवा, त्याच्याबरोबर शुक्र लग्न हे मिळालं मला. म्हणजे शुक्र शनी एकच असतो यावेळेला. तर मग ती पार्टीची वेळ मिळून आली आहे. तर काय बरी आहे त्याच्यामुळे केंद्र सगळे पॉवरफुल मिळून आली. म्हणून मग ते कॉम्बिनेशन घेतलं. बाकी तो लग्न लढ 12व्यात पडून सुद्धा लग्न लढ 12व्यात पडणे म्हणजे बुद्धी गाण ठेवणं. गुरुचा दृष्टी आहे फरक करतो. आणि आता नितीश चौधरीचा मुलगा होऊन काय होणार आहे इन दॅट पर्स्पेक्टिव्ह की तुम्ही त्याला म्हणून काही म्हणजे काय म्हणजे तो नवीन ऍटम शोधून काढेल ते का करेल का? तुम्हाला अशा कुठल्या बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे? तुम्हाला एक नॉर्मल बुद्धी राहील. तुमच्यापेक्षा एक 50% वरती तुमची जी बुद्धिमत्तेची करतो त्याच्यापेक्षा 50% हो. ठीक आहे, तेवढं ठीक आहे. त्याला केंद्र पॉवरफुल झाल्याबरोबर तो साईज त्याला होऊन राहिलं. कोण प्रश्न टाकताय याच्यावर डिपेंड करतं काय लेवलची बुद्धिमत्तेची अपेक्षा आहे. त्याची लाईक ती म्हणजे बाळाची जी आई आहे शी इज ऑल्सो ऑलरेडी आर्टिस्ट. तिला त्याच्यामध्ये शुक्र लग्नात राहील याला फायदा होईल. लग्नात बिचारा मंगळ मिळून राहिलं त्याला. हे आपल्या दशमात मंगळ आहे. वृश्चिकेला त्या दिवशी मंगळ होतं. चंद्रमंगळ कॉम्बिनेशन 10th हाऊस चांगलं आहे. अच्छा हे माहित नाही की मुलगा आहे की मुलगी आहे. समजा मुलगी निघाली तर ते ज्या घरी जाईल त्या घरीला उच्चिता करेल. दशमातला मंगळ मुलीच्या राशीला ऑलवेज व्हेरी गुड. जिथे जाईल तिथे सोनं करेल त्या घराला. चतुर्दशला गुरु इज ऑलवेज व्हेरी गुड फॉर मुलीच्या राशी. ते ज्या घरात जाईल त्या घराला बरोबर वाचूनच ठेवलं आणि बरोबर डोमेस्टिक बरोबर सगळ्या म्हणजे फार चांगली होतं. अँड वी ने हॅड नो आयडिया. अँड 50% चान्स वॉज देयर. मुलगी होण्याचे 50% चान्स होते. मग हे मिळत आहे समजा सगळं. मुलगा झाला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. केंद्र स्ट्रॉंग राहिलेला मुलगा दशमातला मुलगा तसंच चांगलं राहील. तर वाईट काहीच नाही त्याच्यावर. मुलगी समजा झाली तर तिच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी घटना म्हणजे आपलं घर बरोबर सांभाळता येईल. ज्या घरी जाईल त्या घरी लक्ष्मी म्हणून जाईल हे त्यांनी मिळतं. आणि गुरुमंगळ एकमेकांना पाहणार आहे. एक पुढे जन्म घेतला तरी पाहणार. मग ते चतुर्दशातून दशमातून गाणी पाहावं. या सध्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हे सततच एकमेकांना पाहणार नाही. सगळे एकमेकांचे असेच घुमणार. आलं लक्षात. म्हणून मग मी तो माझा जो अप्रोच असतो की तो बाकी लाईफ मध्ये प्रॉब्लेम नाही नका डिटेक्ट करू. काय काय येणार ते येणारच प्रत्येकाला. की कुठपर्यंत पाहणार आवाज वाटला तुम्ही ठिवळ कुठे लावा हे तर येणारच आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही बघा की हे गुरु कुठे आहे. हे शुभग्रह लग्नात म्हणजे केंद्रामध्ये आहे का. इट्स ऑलवेज गुड. वाईट परिस्थितीमध्ये ही पुण्य कामात येते माझं. आणि अशा प्रकारच्या आपल्या घराण्यामध्ये जन्म होणं सुद्धा इज गुड ना. सगळ्या नसतं झालं त्याची पुण्य नसती तर त्याला डॉक्टरने म्हटलं असतं की आत्ताच काढावं लागते म्हणून रात्रीच. हे लग्नही नसतं मी. जसं माझा जो लहान भाऊ म्हणजे त्याची मुलगी सतत ती माझ्या त्याची ती त्या कॉम्बिनेशन मध्ये तिथे सगळ्यात ग्रह उच्चीचे ते मध्ये 2002 मध्ये आले ना त्याच्या कॉम्बिनेशन. त्या याच्यामध्ये गुरु सगळ्यात उच्चीच आहे.